कर्नाटकमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना HIV ची लागण झाल्याचा दावा सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात पालक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्था पुढे येत हे दावे त्यांनी फेटाळून लावलेत. संस्थेच्या प्रकल्प संचालिका पद्म बसवंतप्पा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अनेक दिशाभूल करणाऱ्या गोष्टींवर स्पष्टीकरण दिलंय. कर्नाटकात खरंच 7,000हून अधिक विद्यार्थ्यांना HIV लागण झाली होती का? सर्व कॉलेजांमध्ये सरकारनं HIV ची टेस्ट बंधनकारक केलेली का? KSAPS या संस्थेनं काय म्हटलं, हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. कर्नाटकातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना HIV एड्स संसर्गाची लागण झाली असून राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000हून अधिक विद्यार्थी आणि तरुण HIV पॉझिटिव्ह आढळल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्नाटक सरकारनं आता राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी अभियांत्रिकी तसेच पदवी महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी आणि समुपदेशन शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एका वेळीच हजारो विद्यार्थी एड्स संक्रमित कसे काय असू शकतात, हा प्रश्न प्रत्येक जण विचारत होता. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेनं 7,000 विद्यार्थ्यांना HIV संसर्ग झाल्याचा दावा कोणत्याही अधिकृत आकडेवारीवर आधारित नसून तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पद्म बसवंतप्पा यांनी स्पष्ट केलंय की आरोग्य विभाग किंवा KSAPS HIV बाधित व्यक्तींची नोंद विद्यार्थी, गृहिणी, कर्मचारी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी अशा वर्गवारीनुसार ठेवत नाही. त्यामुळे एखाद्या विशिष्ट गटातील किती लोक बाधित आहेत असा दावा अधिकृत नोंदीमधून करणं शक्य नाहीये. याच कारणामुळे 7,000 विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचा दावा वस्तुस्थितीशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यांनी सांगितलं की 2004 पासून आजपर्यंत कर्नाटकात 18 ते 35 वर्ष वयोगटातील सुमारे 39,000 HIV बाधितांची नोंद झाली आहे. हा आकडा सर्व संबंधित व्यक्तींचा एकत्रित आहे, केवळ विद्यार्थ्यांचाच नाहीये. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं आकडे सादर करून समाजात भीती निर्माण केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयांमध्ये HIV चाचणी सक्तीची करण्यात आली असल्याचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला. त्यांच्या मते भारतातील HIV आणि एड्स कायदा 2017 अंतर्गत कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीनं HIV चाचणी लादणं किंवा उपचारासाठी भाग पाडणं हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीची चाचणी घेण्यापूर्वी किंवा उपचार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची स्पष्ट आणि संमती घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे महाविद्यालय किंवा इतर कोणत्याही संस्थांमध्ये सक्तीची HIV तपासणी सुरू असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आरोग्य विभागाकडून राज्यभरात HIV बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध स्तरांवर मोहीम राबवली जाते, हे खरं आहे. महाविद्यालये, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, औद्योगिक संस्था, पोलीस विभाग, वाहतूक क्षेत्र तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये नियमितपणे जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या मोहिमांद्वारे HIV विषयीचे गैरसमज दूर करणे, सुरक्षित आरोग्य विषयक सवयींचा प्रचार करणे आणि नागरिकांना स्वेच्छेने चाचणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोणावरही दबाव टाकला जात नसून जनजागृती आणि समुपदेशनाच्या माध्यमातूनच लोकांना योग्य माहिती दिली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पद्म बसवंतप्पा यांनी राज्यातील HIV परिस्थितीबाबत काही महत्वाची आकडेवारी मांडली आहे. त्यांच्या माहितीनुसार कर्नाटकात अंदाजे 56,000 लोक असे आहेत ज्यांना स्वतःला HIV संसर्ग झाल्याची माहितीच नाहीये. ही बाब सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय गंभीर मानली जाते. विशेष म्हणजे केवळ 12% नागरिक स्वतःहून पुढाकार घेऊन HIV चाचणी केंद्रात जातात. त्यामुळे अनेकांना संसर्गाची माहिती उशिरा मिळते. राज्यात दरवर्षी सुमारे 11,000 ते 12,000 नवीन HIV बाधित रुग्णांची नोंद होत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांनी स्वेच्छेने चाचणी करून वेळेत उपचार सुरू करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. आधुनिक जीवनशैली, वाढते डिजिटल नेटवर्क आणि डेटिंग ऍप्सच्या वापरामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणं पूर्वीपेक्षा अधिक कठीण होत असल्याचं ते म्हणाले. त्यामुळं संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबत तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक बनले आहे. याच उद्देशानं ब्रेक फ्री या मोबाईल ऍपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऍपवर कोणतीही वैयक्तिक ओळख उघड न करता केवळ 7 प्रश्नांची उत्तरं देऊन एखाद्या व्यक्तीला HIV चा धोका असण्याची शक्यता तपासली जाते. जर धोका असल्याचे निदर्शनास आले तर जवळच्या एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्रात जाऊन मोफत तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. राज्यात HIV बाधितांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या सुमारे 23,000 रुग्णांना सरकारी योजनेअंतर्गत विनामूल्य औषधोपचार दिले जात आहेत. योग्य वेळी निदान आणि नियमित औषधोपचार केल्यास HIV नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उपचार घेत असलेल्या सुमारे 96% रुग्णांमध्ये व्हायरसचे प्रमाण प्रभावीपणे नियंत्रणात आले असून त्यामुळं इतरांना संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झालाय. त्यामुळे HIV चे निदान म्हणजे आयुष्य संपल्यासारखी परिस्थिती नसून योग्य उपचार आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे सामान्य जीवन जगणं शक्य असल्याचा संदेश त्यांनी दिलाय. दरम्यान सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती. अनेकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. या परिस्थितीची गंभीर दखल घेत प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत सरकारी संस्था आणि आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणारी माहितीच ग्राह्य धरावी असे स्पष्ट करण्यात आले. तसेच समाजात भीती निर्माण करणाऱ्या, खोटी आकडेवारी पसरवणाऱ्या किंवा दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांनी दिलाय. नागरिकांनी जबाबदारीनं वागून खोटी माहिती पुढे पाठवू नये आणि आरोग्य विषयक कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांकडूनच पडताळून घ्यावी असे आवाहन KSAPS न केले आहे.